आज आहे विसर्जन, गणपतीचा विसर्जन. आता भाई पूजा करत आहेत ते चला तर मला दाखवत. नमस्कार मंडळी. आज गणरायाचे आगमन होऊन आज गणरायांच्या 7 दिवस वास्तव्य करून आज विसर्जनाचा दिवस आहे आणि गेले 7 दिवस आमच्या भांदेकर बंधूंतर्फे जी आपली वेळीवाकडी सेवा झालेली आहे त्याच्यातून काही चूक झाली असेल तर ती मान्य करून घ्या. आज शेवटच्या दिवशी आपण गणपतीला तळलेले मोदक 21 मोदकांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवत आहोत. त्याचप्रमाणे डाळ, भात, भाजी आणि दही असं नैवेद्य या ठिकाणी गणेशाला, त्याचप्रमाणे गौराई मातेला, आपल्या सक्रोबा देवाला आणि कुलस्वामिनीला या ठिकाणी आपण आज नैवेद्य दाखवत आहोत. या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवायला सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा आपण कुलस्वामिनीपासून नैवेद्य दाखवायला सुरुवात करत आहोत. जय कुलस्वामिनी प्रसन्न हो नैवेद्यम समर्पयामि. 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 त्यानंतर आपण गणेशाला 21 मोदकांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवणार आहोत. ओम गणेशाय नमः नैवेद्यम समर्पयामि. 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 ओम विघ्नहर्ताय नमः नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर आपण गौराई मातेला नैवेद्य दाखवणार आहोत. ओम गौराई माते नैवेद्यम समर्पयामि. ओम गौराय देवी नैवेद्यम समर्पयामि. ओम गौराय देवी नैवेद्यम समर्पयामि. ओम गौराय देवी नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर जो माघारी येतो गणरायाला तो सक्रोबा देवा याला आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत. ओम सक्रोबा देवाय नमः नैवेद्यम समर्पयामि. मला तर मंडळी आता भाई कशी पूजा करतात ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता 10-15 मिनिटांनी विसर्जनची सगळी वाडी आरती म्हणायला येते, ते येतील 10-15 मिनिटात. तोपर्यंत आता मी जेवून घेतो. चला तर मंडळी तुम्हाला आरती दाखवतो. वारी वारी